नमस्कार सर्वांचं पद्मजा गुरव व्लॉग्समध्ये स्वागत आहे। मी पद्मजा। आणखीन आता व्लॉगचं कारण ह्याच्यासाठी की आज आम्ही चाललोय आर्मी स्कूलमध्ये। आज मुलांचा चिल्ड्रन्स डे मेला आहे। आणखीन आज 14 तारीख आहे, आज बाल दिन आहे। तर मेला ठेवलेला आहे स्कूलमध्ये, आर्मी स्कूलमध्ये। तर आज मी मुलांना घेऊन चालले आर्मी स्कूलला। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा वॉच करा। मेल्याचा टायमिंग होता 10 ते 2। आम्ही आलोय 11 वाजता। मला वाटलं लवकर येणार नाहीत कोणी, खरं बघू शकता किती लवकर आलेत सर्वजण। 1 तास आम्हीच लेट झालो आहोत। हे पण बस पण अवेलेबल होत्या आर्मी स्कूलच्या। खरं आम्ही पर्सनल गाडीने आलोय दोघी पण, म्हणजे आपल्या मनाने कधी पण यायचं कधी पण जायचं, त्याच्यासाठी आम्ही स्कूलच्या गाडीनं आलो नाही। इथं फोटोशूट करायचा म्हटला तेजस तनिषचा। तनिष्कला दिसला फ्रेंड, तनिष्क लागला मस्ती करायला त्याच्यासोबत, त्याला नाही फोटो काढायचे होते। मी म्हटलं आपण लास्ट इयर आहे, इथला फोटोशूट घेऊया, परत त्यांच्या आठवणी ताज्या करूया, त्यांच्या आठवणींना कॅप्चर करूया। हा परत मुवमेंट येणार नाही, हे लास्ट इयर आहे। यूट्यूबबद्दल जर मला पहिला माहिती असतं ना, मी असे त्यांचे ज्या ज्या ठिकाणी मी पोस्टिंग गेलो, मी प्रत्येक ह्याचे स्कूलचे व्हिडिओ असेच कॅप्चर केले असते। हा आहे उडान फन झोन। हा मेल्याचं अशा प्रकारे नाव ठेवलेलं होतं। ह्या मेल्याचं मेन कारण होतं ठेवायचं वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कलेला ह्याने एकत्र घेऊन हा मेला ह्याने क्रिएट केला होता। खूपच मस्त अट्रॅक्टिव्ह बनवलेला होता। प्रत्येक एक गोष्ट हँडमेड होती, हाताने तयार केलेली होती। बघू शकता तुम्ही स्टार्टिंगला ह्यानी फोटोशूटसाठी अशा प्रकारे काही हे लावलेलं आहे, सेटअप केलेला आहे। खूप मस्त अशा प्रकारे मी मेला ह्याच्या आधी कधीच पाहिला नाही। चला मुलांसोबत मला पण हा मेला अनुभव करायला भेटला, ग्रेटफुल। नेक्स्ट स्टॉल होता तनिषच्या फेवरेट मॅम सुमन मॅमचा। मातीला कशा प्रकारे आकार दिला जातो, कुंभाराकडून मातीची भांडी कशी बनवतात, ह्याच्यासाठी हा स्टॉल होता। तनिषने पण त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं, खूपच छान। नेक्स्ट स्टॉल होता भातुकलीच्या खेळाचा। लहानपणापासूनच मला भातुकलीचा खेळ बघायचा होता, तो मी आता पाहिला। मुलामुळे हा दिवस पण मला बघायला भेटला। राजस्थानाची शान असलेली कठपुतली नाट्य मनोरंजनातून सांस्कृतिक धडे हा मुलांना देऊ शकतो। खूपच मस्त होता, मी पण खूप छान एन्जॉय केला। मेला खूप मोठा होता, फिरून फिरून 1:30 वाजलेला होता आणि ऊन पण खूप लागत होतं। जॉकेट स्वेटर मुलांनी काढून दिलेले, आईस्क्रीम खाल्ले, बुके खूप छान छान लावलेले खाण्याचे वगैरे। खरं मी जास्त काही दिलं नाही मुलांना, बाहेरचं पॉपकॉर्न आणखीन आईस्क्रीम दिले। मी म्हटलं तनिषला तेजसला माझे पण थोड्या आठवणी कैद करा तुम्ही, थोडा माझा शूट घ्या। तर तेजसनं अशा प्रकारे शूट घेतलाय माझा थोडा। बघू शकता तुम्ही सर्व हँडमेड आहे, पूर्ण हाताने मुलांनी तयार केलेला आहे। मुलांनी आणखीन टीचरांचा समावेश आहे ह्यामध्ये। तनिषनं ट्रेनकडे बसून थोडे फोटोशूट केला। तर अशा प्रकारचे मेला आमच्या स्कूलमध्ये का नव्हता, आता मला खंत वाटते की अशा प्रकारचे मेले आमच्या स्कूलमध्ये पण असायला हवे होते यार, खूपच मस्त। चला अशा प्रकारे होता सांस्कृतिक मेला। आता आपण क्लासरूममध्ये जाऊया मुलांच्या स्कूलमध्ये, त्यांच्या दृष्टिकोनानं आता आपण वैज्ञानिक मेला बघूया। तेजसला बाहेरपेक्षा ना आतच यायची खूप घाई होती, बाहेर तो 5 मिनिटं थांबायला देत नव्हता। त्याला हे सगळं कॅप्चर करायचं होतं, त्याला बघायचं होतं, त्याला खूप आवडतं अशा प्रकारे। तर आपण आता आहे तनिष तेजसच्या स्कूलमध्ये आतमध्ये, आणखीन आता आपण बघणार आहे वैज्ञानिक मेला त्यांच्या दृष्टिकोनानं। चला आता तेजस आम्हाला पूर्ण क्लासरूम दाखवत आहे, स्कूल दाखवत आहे आपलं। इथं मुलांनी एका क्लासरूमला फोटोशूटमध्ये कन्वर्ट केलेला आहे। मी आणि तेजसनी पण इथं फोटो वगैरे काढून घेतले। आपण आपल्या ह्यांना पैसे देऊ शकतो 20 या 40 रुपीज। इथं मुलींनी मेहंदीचा आणखीन टॅटूचा क्लासला असं कन्वर्ट केलेलं आहे। यार किती नॉलेज आहे ना, किती मस्त प्रकारे ह्याने क्लासरूमला सजवलेलं आहे यार, मस्तच। इथं तेजसच्या मॅडमनी ना मस्किटो कॅन्डल्सचा स्टॉल लावला होता, म्हणजे जे आपण कॅन्डल्स रात्री लावलो ना तर मस्किटो वगैरे येणार नाही, डास वगैरे येणार नाहीत। तेजसच्या सरांनी इथं भूकंप आल्यावरती आपण कशा प्रकारे आपल्या घराला वाचवू शकतो, म्हणजे आपण घर बांधतानाच कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ह्याच्यासाठी ह्याने एक प्रोग्राम इथं अरेंज केला होता। ह्याने आपल्या क्लासरूममध्ये ह्याने अशा प्रकारे ह्याने प्रोग्राम अरेंज केलेला। थोडं बघू शकता तुम्ही काय माहिती देत आहेत त्यांनी। का जो झटके उनको सहन कर लेंगी, बड़ी बिल्डिंग होगी उसकी नींव में ये लग जाएंगी तो बड़ी बिल्डिंग को कभी कोई नुकसान। खूप छान छान प्रकारचे असे गेम्स पण होते, मुलांनी गेम्स पण एन्जॉय केले।
तेजस प्रत्येक एक स्टॉलवर उभं राहून कशा प्रकारे त्यांनी मेहनत घेतली प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेत होता. आज आम्हाला भेटला आमचा माणूस. आपल्या युनिटमधलीच मुलगी आहे. तिला माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल आहे. ती सगळ्यांना हाय करत आहे. ही आमच्याच युनिटमधल्या एका ताईंची मुलगी आहे आणि ती खूप छान प्रकारे ओळखते मला. चला आता आपण जाऊया स्पेस झोन क्लासमध्ये. विद्यार्थ्यांनी तयार केलेले दुर्बीण आपल्याला दूरच्या ग्रहावर आणि ताऱ्यावर घेऊन जाते. अंतराळवीर, रॉकेट्स आणि चंद्रावरचा रोवर भारतीय अंतराळ कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन या विद्यार्थ्यांनी ना भविष्यातील वैज्ञानिकांचे दर्शन घडवलेले आहेत. मला खरंच यार खूपच छान. म्हणजे काय इतकं नॉलेज आजकालच्या मुलांना, इतकं नॉलेज तर खरंच मी सांगते आम्हाला सुद्धा नाही आहे. इतके छान छान देखावे ठेवले त्यांनी आणि प्रत्येक एक क्लासमध्ये फोटोशूट करायला त्यांनी असा एक त्यांनी हे पण तयार केलेलं आहे जे मी दाखवेनच तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे ह्यांनी हे केले तर एक फोटोशूटसाठी. आणखीन तेजसला तर ह्या गोष्टीत खूप मजा येते. तेजस पण बघत आहे. खूप मस्त मी पण अनुभव घेतला ह्या गोष्टीचा. यार किती नॉलेज आहे आजकालच्या मुलांना खरंच. म्हणजे अप्रतिम. मी ह्यांची शब्दात मी ह्यांची ना हेच करू शकत नाही. ह्यांना ना मी प्रेरणा म्हणजे काय बोलू मी ह्या सर्व गोष्टीला. मला बोलताच येईना इतके छान ह्यांनी देखावे वगैरे बनवलेले आहेत. ह्या सर्व मुलांची शब्दात जितकी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. खरंच सॅल्यूट आहे ह्या टीचर्सना पण. इतके छान प्रकारे ह्यांनी देखावे ठेवलेत. चला तर आता आपण पाऊल टाकूया स्मार्ट ॲग्रिकल्चर मॉडेलकडे. कमी जागेत पाण्याचा पूर्ण वापर करून शेती कशी करावी हे या मॉडेलमधून समजतं. व्हर्टिकल फार्मिंग पाणी कमी वापरून आजच्या पिढीला शेतीची आधुनिक तंत्रज्ञान समजावून सांगत आहे. विज्ञान प्रदर्शनासोबतच पारंपरिक कला आणि कृषी उत्पादनांची माहिती देणे हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य होते. माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे आणखी शिक्षकांचे अभिनंदन. त्यांनी भविष्यातील एक उत्तम नागरिक आणि वैज्ञानिक तयार करण्याची क्षमता दाखवली आहे. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. ज्याने कोणी माझा मागचा ब्लॉग बघितला आहे त्याच्यात मी बोललेले ताईंचं चॅनल ओपन करणार आहे. तर ताईच्या चॅनलचं नाव आहे प्रतिभा लाईफस्टाईल ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा. बाय.